नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत गोपीनाथ आयरे सर. सर नमस्कार. नमस्कार. सर आपला परिचय आणि सध्या कुठल्या ठिकाणी कार्यरत आहात? प्रथमतः क्रांतिज्योती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने मला या ठिकाणी आमंत्रित केलं, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. माझं नाव गोपीनाथ सुपा आयरे. सध्या मी बालशिंगडा माध्यमिक विद्यालय पोशेरी या ठिकाणी सहशिक्षक पदावर कार्यरत आहे. बरं सर, आपलं शिक्षण कुठपर्यंत झालेलं आहे? माझं शिक्षण BA BEd. माझं मराठी आणि हिस्ट्री हा माझा आवडता विषय. अच्छा. बरं, शिक्षण आधीच मुद्दाम विचारलं कारण मग इथपर्यंतचा तुमचा जो प्रवास आहे तर तो जाणून घेण्यामध्ये अजून. सर आपण शिक्षण क्षेत्रातली माणसं आहोत, त्यामुळे काय होतं की सहज आपण एकमेकांना भेटतो, बोलतो, ओळख होते आणि त्याच्यामधून मग आपण सहज उपलब्ध होतो. त्यामुळे आपण सध्या शिक्षण क्षेत्रातील माणसांशी बोलत आहोत, परंतु आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लवकरच आपण विविध क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधणार आहोत आणि त्यांचा जो जीवन प्रवास आहे हा समाजासमोर ठेवणार आहोत. तर नेमकं होतं काय, म्हणजे बरेच विद्यार्थी असतील, समाजातील इतर घटक असतील, तर बऱ्याचदा अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा वेगवेगळे विचार करणारी मंडळी, माणसं, विद्यार्थी आहेत. तर अशा विद्यार्थ्यांना जर हा जीवन प्रवास कळला, हा संघर्ष कळला, तर त्यातून त्यांना ह्या गोष्टीची जाणीव होते की अगदी खडतर प्रसंग आला, वाईट प्रसंग असेल तरी पण आपण खचलं नाही पाहिजे आणि ह्या लोकांनी त्यातून मार्ग काढून कशा पद्धतीने यश मिळवलेलं आहे. तर अशा पद्धतीचा उद्देश आपला हे सगळं करण्यामागचा आहे. तर सर तुमची परिस्थिती, आई वडील काय करायचे, प्राथमिक शिक्षण कुठे झालं, कसं झालं? माझं प्राथमिक शिक्षण माझ्या जन्मगावीच झालं. टाकळीपाडे म्हणून मालेगाव तालुक्यात मुंबई आग्रा हायवेतीच गाव आहे, छोटंसं 10 लोकवस्तीचं गाव आहे. तिथंच एक 1ली ते 4थीपर्यंत शाळा होती. जीवन शिक्षण विद्या मंदिर सुंदर शाळेचं नाव होतं. आणि त्या शाळेमध्ये एकाच क्लासमध्ये 1लीची एक लाईन, 2रीची एक लाईन, 3रीची एक लाईन, 4थीची एक लाईन, छेडीवाला छान संस्कारी वर्ग होता तो. आणि त्या वर्गाने शिक्षण दिल्यानंतर शिक्षणाविषयी आपोआपच गोडी निर्माण झाली. तसं आईवडिलांच्या बाबतीत सांगायला गेलं तर आई आणि वडील दोन्ही सुशिक्षित असून वडिलांची तेव्हा 7वी झालेली होती. कदाचित वडिलांनी जर तेव्हा नोकरी स्वीकारली असती ब्रिटिश काळामध्ये तर शिक्षक राहिले असते. आणि कॉल आला होता पण त्यांनी स्वीकारले की तेव्हा शेतीला जास्त प्राधान्य होतं. आई आणि वडील अतिशय कष्टाळू, हाडाची काढं करून आमचं कुटुंब मोठं कुटुंब, पण परिस्थिती अतिशय गरिबीची. शेती हा व्यवसाय, खूप काबाड कष्ट करायचे. 8 भावंड, 2 बहिणी, 10 मुलांचं कुटुंब, वडील दोघे, असं 12 मुलांचं मोठं कुटुंब होतं. तेव्हा आमचा भाग असा दुष्काळग्रस्त होता. शेतीचा पाहिजे तेवढा विकास झालेला नव्हता. खूप कष्ट करायचे. आम्ही सुद्धा शिक्षण घेत असताना आईवडिलांना खूप मदत करायचो. शेतीची सगळी कामं जे आहेत ती कामं करायचं. म्हणजे तसं बघितलं तर आम्ही मेहनतीतूनच उभे झालेले आहेत. त्याच्यानंतर एवढं मोठं कुटुंब, त्याचा उदरनिर्वाह व्हायचा नाही. मग गावातले जे मोठी लोक होती मग त्यांच्या काही जमिनी करायच्या निम्या हिश्श्याने आणि त्याच्यातून आलेलं धान्य कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आम्ही वापरायचो. म्हणजे अशा हलाखीच्या परिस्थितीतून दिवस काढलेले आहेत. तसं माझं जीवनपट जर सांगायला गेलं तर माझी हिस्ट्री खूप वेगळी हिस्ट्री आहे. वडिलांचं 2002मध्ये निधन झालं. निधन झाल्यानंतर कुटुंबामध्ये लग्न करण्याचं मीच राहिलेलो होतो. लग्न करायचं परंतु नोकरी होती, परत पगार नव्हता. पण तरी सुद्धा आपल्याला त्या विधीमधून जावं लागतं. वयाचं भान ठेवून परिवाराने सांगितल्याप्रमाणे मी ते स्वीकारलं. लग्न मोठा वाजागाजा न करता केलं. आणि त्याच्यातून लग्न झाल्यानंतर माझी जी नोकरी खूप संघर्षाची नोकरी आहे. मी जेव्हा 1998ला
97ला बी.एड झालं. बी.एड झाल्यानंतर 98ला जेव्हा एक फक्त ऐकू होतं की पोशेरीला शिंगडा साहेबांची शाळा आहे, त्या शाळेवर जागा आहे. त्यावेळेस मी पावसाळ्याचे दिवस होते आणि फार पाऊस पडलेला होता. मला वाटतं ती पण अतिवृष्टी असावी. तर त्यावेळेस मी आलो होतो ग्रामपंचायतच्या ऑफिसमध्ये, पाठीमागे शाळेचं ऑफिस होतं, तिथं आलो, बघितलं. तर त्यावेळेस संजय पवार नावाचे सर होते मुख्याध्यापक. त्यांना भेटलो. त्यांनी सांगितलं, माझी थोडीशी परिचय घेतला आणि परिचय घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की सर तुमचं काम होईल, परंतु शाळेची परिस्थिती अशी. शाळेला मान्यताही नव्हती. मान्यता नव्हती, पगाराचा प्रश्न नाही, पगार नव्हता, संस्था काय देईल त्याच्यावरती. तरी मी स्वीकारलं की आपण स्वीकारायचं. घरी बसण्यापेक्षा आपण गरिबाच्या मुलांना शिक्षण द्यायचं. घरी बसून तर आपण काय करू शकत नाही. घरी बसल्यानंतर पण आपल्याला कोणी पैसे देणार नाही उदरनिर्वाहासाठी. ती नोकरी स्वीकारली आणि स्वीकारल्यानंतर छानपैकी माझं ह्याचा छोटासा संसार घेऊन मी पोशेरीत आलो. एक पत्र्याची पेटी होती, 2 ॲल्युमिनियमची पातेली होती, एक पितळी स्टोव होता आणि एक पट्टी आणि गोदडी. ती गोदडी मी अजूनसुद्धा प्रेमाने जपून ठेवलेली आहे. ती घेऊन आलो. आल्यानंतर सगळं स्वतः करायचो. पण कुटुंबातले संस्कार खूप चांगले आहेत आईवडिलांचे, की बाहेर राहताना माणसाने काय काळजी घ्यायला पाहिजे. मी स्वतः स्वयंपाक स्वतः करायचो. तेव्हा जमीन सारवण्याचं घर होतं, रूम होती, मी स्वतः सारवायचो. अंगणात सुद्धा सडा घालायचो. चाळीत राहायचो तेव्हा मी पोशीरला. चाळीतल्या महिला उठण्याच्या अगोदर माझ्या अंगणामध्ये सडा असायचा. त्यांना सुद्धा विशेष वाटायचं असं. पण तिथं आल्यानंतर गावाच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये मी सहभागी व्हायला लागलो. मग तो गणेश उत्सवाचा कार्यक्रम असेल, नवरात्र उत्सवाचा कार्यक्रम असेल. आणि तेव्हा विद्यार्थी दशा होती. विद्यार्थी दशेमध्ये असतानाच सगळ्या कार्यक्रमाने माझा खूप मोठा परिचय. 26-27 लग्न झालं. 27-28 वर्षाचा मुलगा होतो मी. तरी पण त्या पोशेरीतल्या काही कुटुंबांशी मी असे नात्याचे संबंध निर्माण केले की त्या कुटुंबाने पण मला स्वीकारलं, की त्या कुटुंबाने मला त्यांच्या कुटुंबातला सदस्य म्हणून स्वीकारलं. आणि त्याचबरोबर मला आध्यात्मिक परिवार मिळाला, स्वाध्याय परिवार मिळाला. आणि स्वाध्याय परिवार मिळाल्यानंतर जीवन कसं जगायचं, की जीवन जगण्यासाठी पैसाच आवश्यक असतो असं नाही, की विचार जर आवश्यक राहिलं तर चांगले जीवन जगता येतं. ती जी शिकवण आहे ना, ती शिकवण मला तिथून मिळाली. आणि जेव्हा मी शाळेत जायचो ना, मला असं वाटायचं नाही मला पगार नाही, की शाळेला काहीच नाही आहे. विद्यार्थ्यांमध्ये असायचं तर ह्या गोष्टींची मला काही आवश्यकता वाटायची नाही, काही वाटायचं पण. आणि तसं माझं कुटुंब जे होतं, माझं कुटुंब भाऊ नोकरीला असल्यामुळे त्यांनी 100 रुपये दिले तरी मी त्याच्यामध्ये समाधान मानायचो. आणि ते 100 रुपये माझ्या उदरनिर्वाहासाठी वापरायचे. आजपर्यंत मला कोणतीही चैनीची आवश्यकता नाही आणि मी चैन करत नाही आहे. त्याच्यामुळे हे एवढं विशेष वाटायचं नाही. आणि मी सुरुवातीपासून असं पैशाला व्हॅल्यू दिला नाही, की यांच्याकडे आहे, त्यांच्याकडे ते आहे, त्यांच्याकडे ते, आपल्याकडे नाही. ह्या गोष्टींबद्दल दुःख मानलं नाही. मग असं करता करता मग 2000ला मास्टर प्लॅन आला. मास्टर प्लॅन आल्यानंतर आम्ही शिंगडा साहेबांशी अतिशय कनेक्ट होतो. आणि शिंगडा साहेब नावाचं कॅरेक्टर जे आहे, ज्यांचं पार्लमेंटमध्ये यंग खासदार म्हणून नाव आहे, ते मला मुलासारखे आहे. आणि आज मी ह्या स्थितीत आहे. या पंचक्रोशीमध्ये माझं जे नाव लौकिक आहे ते केवळ शिंगडा परिवाराच्या नावामुळे आहे. कारण शिंगडा साहेबांचा माझ्या नेहमीच पाठीवरती एक थाप असायचा की तू माझा मुलगा आहेस. आणि तिथून मला खूप उष्मा मिळायची की नाही, एवढा मोठा माणूस आपल्या बरोबर असताना आपल्याला काय आहे, जगणं हे जगण्यासाठी माणसाला पैसा आवश्यक असतो असं नाही. मग तशा पद्धतीने मी छान काम करायचो, त्यांचा पण माझ्यावरती. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुलांचं खूप प्रेम असायचं. मुलं खूप प्रेम करायची आणि आज सुद्धा खूप प्रेम करतात. मी म्हणतो ना, माझ्या 2 मुली आहेत ना, तर त्या 2 मुली व्यतिरिक्त मी माझ्या मुलींना, माझ्या परिवाराला सांगतो की माझ्या तुम्ही 2 मुली नाहीत, तुम्ही 2 प्लस माझ्या 250 मुले, तो आपला परिवार आहे. म्हणून माझं शाळेवरती खूप अतोनात प्रेम आहे, खूप प्रेम आहे. की जसं पाण्या वाचून मासा जगू शकत नाही ना, तसं मी शाळेवाचून नाही जगू शकत.
मी एक दिवस सुट्टी टाकली ना, दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यानंतर शाळेतल्या प्रत्येक वस्तूला भेटतो. मी तिथं झाड लावलं होतं की मी 2 दिवस आलो नाही, मी आता 6 दिवस सुट्टीवर होतो. एक पेरूचं झाड इथं अंगणात ना, रोज गाड्या चिरडायच्या त्याला. मला त्याची कीव आली, मी त्याला नेलं, तिथं लावलं. पण 2 दिवस खूप ऊन होतं, उन्हाळा मला जरा भीती वाटत आहे, जगेल की नाही. पण ते जगलं. मी 6 दिवस सुट्टीवर असताना शाळेत गेलो ना, पहिलं ते झाड बघितलं, अरे ते जगलं की नाही. त्याला आज सुद्धा शाळेत पेपर सुटल्यानंतर त्याला 1 लिटरची पाण्याची बॉटल बिस्लरीची टाकून आलं मी त्याला. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की शाळेमध्ये माझा खूप जीव आहे, की त्या शाळेला मी शून्यातून निर्माण केलेलं आहे. त्या शाळेला मान्यता नव्हती. मान्यतेचं फाईल सुद्धा मी स्वतः टाकलेलं आहे. बाबूराव वाघात समाज कल्याण सभापती असताना स्वतः शिंगडा साहेबांच्या गाडीत मी पहिल्यांदा बसलो होतो. तिथं गेलो तेव्हा ठाणे जिल्हा होता. साहेबांच्या बरोबर गेलं, खासदारांच्या बरोबर. मला तेव्हा खूप आनंद, हा पहिल्यांदा आपण खासदारांच्या गाडीत बसतो, खासदारांच्या. आणि अतिशय प्रेम करणारं व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर मग ग्रँड आली शाळेला, अनुदान आलं. अनुदानानंतर पगार सुरू झाला. पण सर पगार सुरू झाल्यानंतर मला त्यात आनंद तो येणारच ना. आपण जे काम करतो ना, ते आपण कर्म केलं त्याचं फळ. मी आजपर्यंत कधी किती पगार वाढला, किती कमी झाला हे कधीच बघत नाही. की मला किती द्यायचंय ते बघतो मी. माझ्या मुलांसाठी मला किती द्यायचं ते बघतो मी. पगार कधीच बघत नाही. आणि शेवटच्या मुलापर्यंत मी भेटण्याचा प्रयत्न करतो. असं माझं दर वर्षाचं आणि डेली नियोजन असतं. प्रत्येक गोष्टीचं नियोजन असतं की आज काय करायचं, उद्या काय करायचं, कोणत्या परीक्षा घेतं. आपल्या मुलांना कसं त्या परीक्षांमध्ये बसवता येईल. सामान्य ज्ञानच्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षांचं पूर्वज्ञान कसं होईल मुलांना, आपल्या मुलांना भविष्यात स्पर्धेमध्ये कसं होतं. माझं एक तत्व की एक मुलगा किंवा एक मुलगी शिकली तरी त्या कुटुंबातल्या 3 पिढ्या शिकतात. हे ध्येय माझं आहे. आज एम्स सारख्या ठिकाणी माझ्या विद्यार्थिनीत त्यांचा फोन येतो तेव्हा मन भरून येतं. एम्स म्हणजे आज एक भोपाळ आहे, केंद्र शासनाचं येत्या, त्याच्यामध्ये विद्यार्थी एक डॉक्टर झाले. हे जे ना हे मिळालेलं फळ आहे. आणि माझं असं तत्व आहे की आपण जर लोकांच्या मुलांना शिकवलं, गोरगरिबाच्या मुलांना शिकवलं, तर आपली मुलं आपोआप शिकतात. बरोबर. सर माझ्या दोन्ही कन्या आहेत. एकीचं नाव दिशा आहे. ती जन्माला आल्यानंतर तिने जीवनाला दिशा दाखवली. ती जन्माला आल्यानंतर मला वेतन सुरू झालं. साधारणपणे तुम्हाला कमी किंवा तात्पुरत्या स्वरूपाचं जे वेतन होतं आणि मग तुम्हाला पुन्हा मूळ वेतन सुरू झालं, मग तो काळ किती वर्षांचा होता मधला? तो जवळजवळ 98 पासून तर 2006 पर्यंत मी विनावेतन नोकरी केली. 8 वर्ष. 8 वर्ष. माझा जो स्टाफ होता, सर्व स्टाफ हा स्थानिक स्टाफ होता. आणि मी एकच असा होतो, एक मॅडम आहेत, त्यांचे पण मिस्टर सर्व्हिसला होते. मी एकटा होतो की विना वेतन काम करणारा म्हणून. पण सणाला साहेब द्यायचे, गणपती असेल, दिवाळी असेल, ते देत असताना सुद्धा मी बाकीच्यांचा पण साहेब त्यांना, अरे तू 200 किलोमीटरहून आलास, तुझा विचार केला मी, तू कसा जगतोस हे मी बघतो. तर दुसरी मुलगी झाल्यानंतर माझं निवाऱ्याचं साधन झालं. म्हणजे ह्या आपण म्हणतात लक्ष्मी घरात आल्यानंतर जीवनाचा जीवनपट माझा असा बदलत गेला. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं मी एक पेटी घेऊन आलो होतो. 2 पातेली होती आणि 1 स्टोव होता. आज माझ्याकडे 2 गॅस आहेत, 2 घरं आहेत, गावाला सुद्धा घर आहे. कुटुंबामध्ये पहिलं RCC घर माझं स्वतःचं झालं. आणि तिथून मग माझा आदर्श कुटुंबामध्ये निर्माण झाला की नाही, हा कुटुंबापेक्षा काहीतरी वेगळा. आणि मी कुटुंबाकडे काहीच मागितलं नाही. इव्हन माझं स्वतःचं वडिलोपार्जित आहे ते सुद्धा मागितलं नाही कुटुंबाकडे, की मला माझं जे आहे, माझ्या वाट्याला जे काही येईल ते द्या. माझ्या वाट्याला जे काही आलं होतं ते 2000 पासून तर 2023 पर्यंत माझ्यापेक्षा मोठा भाऊ होता ना, त्यांना दिलं मी ते, की तू शेती तू करायची, काय उत्पन्न नाही, पण त्या उत्पन्नातून तुझ्या मुलांना शिकवायचं. आणि आपली वडिलोपार्जित शेती आहे, ती आपली भूमी आहे, आई आहे,
तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तण उगता कामा नये या भावनेने, असा उदार हेतू ठेवून मी जीवन जगतोय. सर बऱ्याचदा पाहतो आम्ही तुमच्या स्टेटसला पाहतो की तुमचं काम जवळून पाहायला मिळतं. तर बरेचसे उपक्रम तुम्ही राबवत असता. म्हणजे बऱ्याचदा पाहिलं आहे की अगदी म्हणजे 5ला शाळा सुटली तर तुम्ही 5ला नसतात, 6, 7, 8 पण तुम्हाला वाजतात, किंवा रविवार असतो त्या दिवशी तुम्ही काम करताय, सुट्टीच्या दिवशी पण तुम्ही काम करताय आणि विविध उपक्रम राबवले जातात शाळेमध्ये. तर मग हे सगळं करण्यामागचं तुमचा हेतू काय असतो? माझा हेतू एकच आहे की मी जसा उपक्रमशील आहे ना तसा माझा विद्यार्थी उपक्रमशील बनायला पाहिजे. की आज फक्त पुस्तकी ज्ञान मुलांना द्यायचं नाही, की मुलगा आहे ना हा कौशल्यधिष्ठित झाला पाहिजे. त्याच्यामुळे मी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. आता दिवाळी आली, आत्तापासूनच माझा उपक्रम सुरू झाला की मुलांनी किल्ले बनवायचे, रांगोळ्या काढायच्या, आकाशकंदील बनवायचे आणि याच्यातून मुलांमध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते आणि मुलं उत्साहाने करतात. एवढंच नाही तर आपल्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन ते पंत्या बनवतात. किल्ल्यांचं महत्त्व काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी अशा उपक्रमातून कर. म्हणून माझा एकच हेतू असतो की माझा विद्यार्थी हा उपक्रमशील बनला पाहिजे आणि कुठे मला जे भेटलं नाही ना ते माझ्या मुलांना भेटलं पाहिजे, हा माझा मुख्य हेतू असतो त्याच्यामागे. आणि मग त्यावेळेस माझं सगळं वेळेचं नियोजन असतं, त्याच्यानंतर पैशाचं सुद्धा नियोजन असतं की हे करत असताना कुठेतरी माझा विद्यार्थी खूप गोरगरीब परिस्थितीतला आहे. मग त्याला कदाचित आर्थिक अडचण आली तरी मी त्याला तिथं कमी पडू देत नाही, कोणत्याच याला नाही. आणि मी कोणत्याही परीक्षेला बसवायचं असेल तर मी कधीच त्यांना सांगत नाही की एवढी फी आहे तुम्ही बसू नका, अगोदर बसा तुम्ही, ते पैशाचं बघू आपण काय करायचं ते नंतर बघूया. NMA सारखी आता परीक्षा माझे 9 विद्यार्थी आहेत, मी त्यांच्याकडे 1 रुपया मागितला नाही, त्यांचे फॉर्म भरून वगैरे सगळे ओके केले. तर सर पैशाचं नंतर बघू. आपली संस्कृती, आपल्या रूढी, आपल्या परंपरा ह्या सगळ्या आपल्याला माहिती असल्या पाहिजे आणि ह्या मुलांना सांगतो की ह्या टिकायला पाहिजेत, आपल्याला दुसऱ्या पिढीला द्यायच्या आहेत ह्या दुसऱ्या पिढीला आणि जेव्हा आपण दुसऱ्या पिढीला तुम्ही तुमच्या मुलांना देवा तेव्हा तुमची मुलं संस्कारी होतील, त्यांना कळेल की हे आपल्याला जपायचंय, पुढे न्यायचंय, हे सांभाळ, याच्यासाठी आपण करतो. आपल्याला कोणी आपला गुणगौरव करावा याच्यासाठी नाही, तर आपल्याला हे शिकायचं. म्हणून माझा विद्यार्थी हा कौशल्यधिष्ठित बनायला पाहिजे, कोणत्याही क्षेत्रात गेल्यानंतर कमी पडला नाही पाहिजे, त्याच्यासाठी माझा हा सगळा खटाटोप असतो. बरोबर. सर बरीचशी मुलं चांगल्या पद्धतीने शिकत आहेत, बरीचशी मुलं अशी असतात की ह्या वयात त्यांना नेमकं कळत नाही की आपण कशा पद्धतीने शिकलं पाहिजे किंवा शिकण्याकडे कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे असेल, तर शिक्षणाकडे आपण कशा पद्धतीने पाहिलं पाहिजे, तर तुमचं मत काय? अशी जी मुलं असतात की त्यांना शिक्षणात रस वाटत नाही, की पालकांना, तर अशी जी मुलं असतात अशा मुलांच्या प्रत्यक्ष मी पालकापर्यंत पोहोचतो, त्या विद्यार्थ्यांना घेऊन बसतो की शिक्षण कसं गरजेचं आहे आणि पालकांनी आपल्या मुलांना का शिकवायला पाहिजे हे सगळं समजून सांगितलं जातं. आणि जे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणत असतो. की कधी कधी अशी पण मुलं असतात की त्यांची परिस्थिती घरची नसते, कधी मग शाळेचा गणवेश घ्यायची परिस्थिती नसते, दप्तर नसतं, वह्या पुस्तकं नसतात. ह्या सगळ्या गोष्टी मी NGOच्या माध्यमातून आमच्या मुलांना उपलब्ध करून देत असतो आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये टिकवतो की आपली परिस्थिती जे ना, आपली परिस्थिती शिक्षणामध्ये आणू नका, त्या परिस्थितीवर मात करायचं आपण शिकायचं असतं. बरोबर. मग तशा पद्धतीने विद्यार्थी आणि आजपर्यंत आज माझ्याकडे 8वीचा वर्ग, 8वीच्या वर्गामध्ये 2 विद्यार्थी होते की ते 7वीतून 8वीमध्ये आले पालीचे. ते सांगत होते की मला फक्त बाहेरून कळलं की सर त्यांना ना ड्रेस नाही म्हणून शाळेत येत नाही. मी दुसऱ्या दिवशी त्यांना ड्रेस घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं रोज यायचं. त्यांना दप्तर वया सगळं मी माझ्या सगळ्या मुलांना, म्हणजे असं नाही की मी कोणत्याही प्रकारचा भेदभाव करत नाही. माझी मुलं म्हणजे माझे 2 हात आहेत. कोणताही कार्यक्रम असेल त्यांना सांगितलं तुम्ही ही व्यवस्था बघायची, तुम्ही ती व्यवस्था बघायची, सगळी व्यवस्था बघतात. आणि आजपर्यंत जेवढ्याही NGO आले असतील, जेवढेही मोठमोठे अधिकारी आले असतील, त्या सगळ्यांनी कौतुक केलेलं आहे त्यांचं की अतिशय संस्कारी. माझ्या मुलांना सांगावं लागत नाही की एखादा पाहुणा आपल्याकडे आल्यानंतर की त्याचं तिलक पूजन करा, त्याला फुल, ते सगळ्या क्रिया बरोबर करतात, सगळं व्यवस्थित करतात. हे संस्कार मला द्यायचे आहेत. हे संस्कार शिक्षण देत असताना हे संस्कार देणं गरजेचं असतं. मी कधी माझ्या विषयाचा रिझल्ट किती लागला हे बघत नाही.
100 मार्क मिळवणारा जर विद्यार्थी असेल, त्याला संस्कार नसतील तर तो विद्यार्थी शिक्षण घेतो हे म्हणता येत नाही. तो गुणांचा फुगवटा बघतोय. मग माझा हेतू काय असतो की मी मुलांना माझं सांगणं असतं, बाबांनो तुम्हाला मार्क कमी पडले तरी चालतील, परंतु आपण संस्कारी राहिलं पाहिजे, आपण चांगलं वागलं पाहिजे, चांगलं बोललं पाहिजे. कारण जगाचं लक्ष आपल्यावरती असतं आणि जगाचं लक्ष, जगाचा चष्मा बदलण्याचं काम जे असतं ना ते आपल्यामध्ये असतं आणि ते आपण आणि याच्यामध्ये काय असतं की आपण आपल्या आईवडिलांचं, आपल्या गुरुजनांचं सगळं हे असतं, त्यांचं नाव याच्यामुळेच मोठं होत असतं, असं मोठं होत नाही. आणि तुम्हाला वाटत असेल मी त्यांना सभोवताच्या परिस्थितीचा परिचय करून येतो की आली शिक्षण करून काय नोकऱ्या भेटत नाही, काय नाही. पण त्यांना सांगतो की शिक्षण हे नोकरीसाठी नाही आहे. शिक्षण हा हे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये परिवर्तन घडवण्याचं एकमेव साधन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू फुले बघा, त्यांच्या परिस्थित्या बघा, त्या कोणत्या परिस्थितीतून ते उभे राहिले. तुम्ही परिस्थितीवर मात करून उभे राहा. परिस्थितीवर मात करून उभा राहिलेला विद्यार्थी हा जीवनामध्ये कधीही कमी पडत नाही, समाजामध्ये कधीही त्याला कमीपणा वाटत नाही. हा हेतू घेऊन मी हे वेगवेगळे उपक्रम राबवत असतो शाळेमध्ये. निश्चितपणाने अतिशय सुंदर सर तुमचे विचार, तुमचा प्रवास आणि अतिशय कौतुकास्पद असं तुमचं शाळेमध्ये असलेलं काम आहे. आज तुम्ही शिक्षक आहात, ठीक आहे, आता भविष्यामध्ये तुम्हाला कोणती नोकरी मिळवायची नाही, पण प्रत्येक माणसाचं एक स्वप्न असतं. तर विद्यार्थ्यांप्रती असेल, शाळेप्रती असेल, व्यक्तिगत आयुष्यामध्ये असेल, कौटुंबिक असेल, तर तुम्हाला भविष्यामध्ये कशा पद्धतीने वाटचाल करायची आहे, काय ठरलं आहे तुमचं? भविष्यामध्ये मला फक्त माझी सगळी मुलं जी आहेत ना, कोण कुठे, कोण कोणत्या, हे उघड्या डोळ्याने बघत चालायचंय. मला पुढे फार मोठ्या पदाची अपेक्षा नाहीये, मला फार मोठं काही मिळायला पाहिजे, मी दुसरी नोकरी पण, की मी ज्याच्यात आहे ना त्याच्यात खूप समाधानी आहे. कारण मला एवढा मोठा परिवार भेटलेला आहे आणि ते विद्यार्थी जेव्हा वेगवेगळ्या पदावर जाते, हा सुद्धा मला खूप आनंद होतो. 2 जानेवारी माझा वाढदिवस असल्यानंतर मला माझ्या मोबाईलला 284च्या वर मोबाईल नंबर आहेत आणि माझे जेवढे विद्यार्थी त्यांची मुलं आज त्या सगळ्यांचे फोन येतात. मला अक्षरशः तेव्हा हृदय भरून येतं माझं, की हे जे भेटतं ना हे कोणत्या क्षेत्रात भेटत नाही. बरोबर, जे शिक्षण क्षेत्रामध्ये भेटतं ना ते, आणि मला हे जे भेटलं ना ते खूप छान. मला कधी माझ्या विद्यार्थ्यांनी म्हटलंय सर जेवले का, नाही जेवायचं, आणि ते कधी डबा खात असतील ना, त्यांनी म्हटलं ना सर या ना जेवायला, मी तो कोणत्याही समाजाचा त्याच्यातला एक घास तरी खाणार, त्यांचं ते समाधान. आणि एखाद्या दिवशी मी जर जेवण नसेल, माझा डब्बा शिल्लक मी कधी घरी वापस आणत नाही, तो माझ्या विद्यार्थ्यांना वाटतं. की कारण का, की त्यांच्या ताटात जेवणं, त्यांच्या संगतीत राहणं, त्यांना विचार देणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम हे असं मला वाटतं. आणि त्याच्यातून माझ्या ही जीवनाची सगळी वाटचाल चालली. की मला तसं बघायला गेलं तर मला तिथं काय पद भेटायला पाहिजे ही सुद्धा माझी अपेक्षा नाही, पण माझा एकच येतो की मी ज्या व्यक्तीच्या शाळेवरती, ती व्यक्ती खूप महान आहे. त्या व्यक्तीमुळे मला आज अनेक चांगल्या ठिकाणी प्रवेश करता आला. आज मागच्या वर्षी मी जिल्ह्याच्या SSC आणि HSC बोर्डाच्या भरारी पथकामध्ये होतो. त्याच्यानंतर मला आज मी त्यांच्या संस्थेला मला मागच्या वर्षी कोकण विभागाचा वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. त्याच्या अगोदर पण एक शिक्षक पुरस्कार मिळाला. तर निश्चितपणाने विद्यार्थ्यांवर प्रचंड प्रेम असलेलं हे व्यक्तिमत्व अहिरे सर आज आपल्यासोबत होते आणि त्यांनी आपल्याला आपल्या ह्या चॅनलला हे जे विद्यार्थी परिवर्तनाचं, समाज परिवर्तनाचं जे साधन आहे, ही जी मोहीम राबवली जाते, त्यासाठी आपण जो वेळ दिलात त्यासाठी सर आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. तुम्ही सुद्धा मला या ठिकाणी आमंत्रित केलं, माझा जीवनपट मांडायची संधी दिली. माझा जीवनपट असा आहे की एक खूप मोठं पुस्तक तयार होईल एवढा जीवनपट आहे. खूप कठीण परिस्थितीमधलं माझं नोकरी क्षेत्रातलं जीवन होतं, परंतु ते सगळं विसरून मला तो जीवनपट मांडायची खूप मोठी संधी दिली. त्याबद्दल तुमचं आणि तुमच्या संस्थेचं खूप खूप धन्यवाद.